गुड मॉर्निंग ऑल. आज मला सुट्टी आहे, त्यामुळे मी आज थोडी लेट उठलेली आहे. उठल्यानंतर मी सगळ्यात आधी चादरीच्या घड्या करून घेणार आहे. बेड व्यवस्थित करून घेणार आहे. त्यानंतर मी थोडं गरम पाणी पित आहे. आमच्याकडं थंडी खूप असल्यामुळं घसा जास्त दुखतो. त्यात सकाळचं लवकर जाणं येणं असल्यामुळं खूप त्रास होतो. मला थोडीशी स्टडी करायची होती, म्हणून मी थोडा अभ्यास करून घेत आहे. त्यानंतर मी आता चहा पिऊन घेणार आहे. चहा मी बनवायला ठेवत आहे. कामाला सुट्टी असल्यानंतर घरी खूप असं निवांत वाटतं. इथे माझा चहा झालेला आहे. त्यानंतर मी आंघोळ वगैरे करून देवपूजा करून घेणार आहे. घरी असल्यानंतरच निवांत देवपूजा होते, नाहीतर खूप गडबड होते. एरवी कधीतरी मी संध्याकाळचाच दिवा लावते फक्त. इथे मी देवघर व्यवस्थित क्लीन करून घेत आहे. त्यानंतर मी शंकराच्या पिंडीला भस्म लावून घेणार आहे. सगळीकडे छान असे फुलं वगैरे ठेवून देते. इथे माझी आरती वगैरे झालेली आहे. असं आहे माझं छोटंसं देवघर. त्यानंतर मला थोडा स्टडी टेबल आवरायचा होता, तो आवरून घेत आहे. काही वस्तू आणल्या की आपण लगेच तिथं ठेवतो, त्यामुळे तो सगळा विस्कटून जातो. तो मी आता आवरून घेणार आहे.
मी माझे बुक्स वगैरे सगळे साईडलाच ठेवून देणार आहे. इथे माझा स्टडी टेबल सर्व आवरून झालेला आहे. आधी आणि आता बघा, तुम्ही बघू शकता किती फरक दिसतोय. त्यानंतर मी जेवणाची तयारी करून घेणार आहे. हा मुडाचा पाला आहे, याचा आम्ही आमच्याकडे खुडा बोलतात, ते करणार आहे. तुम्ही सलाडसुद्धा म्हणू शकता. हे खायला खूप छान असते. मी मुळ्याचा पाला आधी व्यवस्थित निवडून घेणार आहे. इथे माझा पाला निवडून झालेला आहे. त्यानंतर त्यात थोडासा मुळा बारीक चिरून टाकायचा आहे. मुळा मी व्यवस्थित असा बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर थोडा टोमॅटो टाकून घेतलेला आहे. पालासुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. मी गॅसवरती एक साईडला मसाला खिचडी टाकलेली आहे. मसाला भात तुम्ही म्हणू शकता. आता मी एक बाउल घेणार आहे. त्यात मुळ्याचा पाला आणि जे आपण चॉप केलेलं आहे ते सर्व टाकून द्यायचे आहे. त्यात थोडेसे मीठ टाकायचे आहे. मीठ टाकून घेतल्यानंतर याला आमच्याकडे शेंगदाण्याची चटणी बोलतात, ती बनवतात, ती टाकलेली आहे थोडी. तुम्ही ते नसलं तर तिखटसुद्धा टाकू शकता. त्यानंतर थोडेसे तेल टाकायचे आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. हा बनवायला खूप सोपा आहे. तुमच्याकडे थोडं लिंबू असेल तर ते टाकायचे आहे, त्यामुळे चव अजून छान येते. इथे माझा सलाड तयार आहे. माझा भात पण एक साईडला झालेला आहे.
आता आम्ही जेवण करून घेणार आहोत. तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.